नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक नंबर मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. शब्दांची खान, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन. शब्दांची खान, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन. अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी. अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक व कादंबरीकार होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी केली आहे. तसेच त्यांचा लोकशाहीर म्हणून नावलौकिकही झाला. रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते एकमेव भारतीय होते. अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लावणी यांची निर्मिती केली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या मुंबईची लावणी आणि माझी मैना गावावर राहिली या लावण्या अत्यंत गाजलेल्या आहेत. शेवटी 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ साठे अशा लोकशाहीराचा मृत्यू झाला. परंतु आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्यामध्येच आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.